बातमी आहे मवियाच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युलाची। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झाला नाही। कोणता पक्ष किती जागा लढवणार यावर पक्षाचं एकमत होत नसल्याने जागा वाटपाचा घोड कधी सुटणार, हा जो जागा वाटपाचा घोळ आहे तो कधी सुटणार असा सवाल उपस्थित झाला आहे। त्याचबरोबर जागा वाटपाचं हे घोड 8 ते 9 जागांवर अडल्याची माहिती समोर येते। त्यामुळे महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरत नाहीये, तो कधी ठरणार असा सवाल उपस्थित झालाय। आणि पाहूयात या संदर्भातला लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरेना। लोकसभेच्या 9 जागांवर मवियात तिढा। ठाकरे गट काँग्रेस लोकसभेच्या किती जागा लढणार? शरद पवारांनी लोकसभेच्या 39 जागांवर महाविकास आघाडीत एकमत झाल्याचा दावा केला असला तरी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला अजूनही निश्चित झालेला नाही। कोणता पक्ष किती जागा लढवणार याबाबत अजून तिन्ही पक्षांचं एकमत झालेलं नाही। ठाकरे गटानं महाविकास आघाडीत सर्वाधिक जागांची मागणी केली आहे। महाविकास आघाडीतल्या सूत्रांच्या माहितीनुसार ठाकरे गट 20 ते 21 जागांसाठी आग्रही आहे। काँग्रेस 19 ते 20 जागा लढवण्यासाठी इच्छुक आहे, तर पवार गटाला 8 ते 9 जागा मिळू शकतात। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला अधिकच्या जागा हव्यात, परंतु 2019च्या निवडणूक निकालानुसार काँग्रेसला अधिक जागा देऊ शकत नाही अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाची आहे। लोकसभेच्या 9 जागांवर मित्र पक्षांनीही दावा केल्यानं त्यांचा तिढा अजून सुटलेला नाही। जाणकारांच्या मते उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, भिवंडी, वर्धा, यवतमाळ, वाशिम, रामटेक, सांगली हे मतदारसंघ कोणाला सोडायचे यावर एकमत झालेलं नाही। रमेश चन्निथला यांनी मात्र लवकरच जागा वाटप निश्चित होईल असा दावा केलाय। महाविकास आघाड़ी में जो पार्टियां हैं उनसे हमारे निरंतर वार्तालाप कर रहे हैं। फॉर्मल सिटिंग 27-28 को होगा और एक साथ हम लोग चुनाव लड़ेंगे। इस बार सबसे ज्यादा सीट लेकर के आएंगे, ये हमने डिसाइड किया है। तिकडे मवियामध्ये येण्यासाठी तयार असलेले प्रकाश आंबेडकरांचीही जागा वाटपाबाबत काहीच सांगितलं जात नाही अशी तक्रार आहे। 2 दिवसामध्ये काही टाइम लिमिट आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही, पण आमच्या सोयीसाठी आम्ही असणारं 2 दिवसात त्यांनी आम्हाला द्यावं अशी आमची असणारी विनंती आहे। 27 तारखेच्या अगोदर त्यांनी आमच्याशी त्यांचं डिस्ट्रीब्युशन जे आहे ते शेअर केलं तर या पुढच्या बैठकीमध्ये असणारा निर्णय घ्यायला सोपा जातं। लोकसभा निवडणूक जाहीर होण्याआधी उमेदवार निश्चित करण्याची रणनीती महाविकास आघाडीची होती, पण अजूनही जागा वाटपाचा घोळ सुटलेला दिसत नाही। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।